रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या मनामध्ये जो अहंकार होता तो निघून गेलेला आहे. ईश्वराने मी हा जो भेद माझ्या मनात होता तो नाहीसा झालेला आहे. आणि म्हणून ते पुढं काय म्हणतात बघा अभंगामध्ये, उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा, नेदू आता पिढा आतळी ते. म्हणजे प्रापंचिक उपाधीचा मी त्याग करून मी अंगावर पाण्याचा शिंतोडा मारून घेतलेला आहे. पुढं काय म्हणतात, कशासाठी हात भरून धुवावे, चालत या गोवे सारगाशी. तर घाणीत हात घालून हात घाण करायचे कशाला, मग पुन्हा धुवून स्वच्छ करायचे कशाला, आणि अशा प्रकारे असं करत बसायचे कशासाठी, असं या ठिकाणी म्हणतात. काही नाही देवे करून ठेविले, असे ते आपुले ते ठाई. तर चालत्या मार्गामध्ये अडथळे आणायचे आणि देवाने आपल्यासाठी काय काय करून ठेवण्याची उरले आहे. जे जे निर्माण केले आहे ईश्वराने ते आपल्यासाठीच सारखे तयार केले आहे. तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार, तेव्हा आपोपर बोळविले. तर तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा माझा अहंकार निघून गेला तेव्हा आपोपर भाव म्हणजे मी आणि ईश्वर वेगळा आहे ते आपोपर भाव नष्ट झाला. माझे आणि तुझे या भेदाची बोळवण झालेली आहे. तर अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी जीव आणि शिवामध्ये जो भेद होता तो भेद त्यांच्या मनातला नाहीसा झालेला आहे. जीव आणि शिव एकच आहेत, ईश्वर आणि प्राणी मात्र एकच आहेत, असं या ठिकाणी ते सांगतात. रामकृष्ण हरी.